रखडलेली कामे त्वरित सुरू न झाल्यास कराड नगरपालिकेत बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिलाय. कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कराड शहरातील 45 रस्त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामे सुरू न झाल्याने भाजपचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्यासह नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांना चांगलं धारं धरलंय. प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पालिकेत बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. बैठकीला नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डोबल, सुहास जगताप, सूरज माने, सचिन वास्के आणि अतुल शिंदे यांची उपस्थिती होती. या बैठकीत BPCL गॅस पाईपलाईन, एअरटेल केबल, बैलबाजार रोडचे रखडलेले काम, प्रीतीसंगम बागेतील गाढव फिरल्याची घटना, ड्रेनेज स्वच्छता, धोकादायक झाडांच्या फांद्या आणि BLO कॅम्पचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रीतीसंगम बागेतील गाढव फिरल्यानंतर येथील 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी यावेळी दिली आहे. संबंधित कंपन्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिलाय. पाहूयात आपण. संबंधितांना बोलवून घेऊन त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की सोमवार पेठेमध्ये पण काही राजकीय व्यक्ती त्यांना एखाद्या ठिकाणी बोलवून तिथं सगळ्या लोकांना एकत्र करून घेण्याच्या सूचना करतायत, पण त्या पद्धतीने आपल्याला करता येणार नाही. याच सूचना मी आता सुपरवायझर आणि संबंधित जे BLO आहेत त्यांना दिलेल्या आहेत. मध्ये 2-3 दिवस पाऊस होता म्हणून आपण काय केलं, तुम्ही इथं बसा, सगळी जी काय आता जी इथं चालू आहेत, जे हजर आहेत ते त्यांना घ्या करून, असं आपण केलेलं होतं. परंतु आता पाऊस गेल्यामुळे तुम्ही घर आमचा माणूस दाखवायचं किंवा कोण पण तुमच्या बघा हे कुठं आहे, तिथं आहेत का, राहतात का, त्यानुसार करा ना. तुम्हाला 3 वेळा जायचं आहे अशा सूचना दिल्या त्यामुळे करा. भरायला थांबा लागतं ना. आणि आता काय म्हटलं की तुम्ही वाटा सगळं जे कुठं आढळ तर मग तुमच्या चर्चा पण पदाधिकारी त्यांना आपण दिले आता आम्ही आमच्या आजच्या या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती एवढीच आहे की SIRचं काम वाटतं तेवढं सोपं नाही म्हणता येणार, आहे सोपंच, पण वेळ कंझ्युमिंग आहे. आम्ही SIR मध्ये सगळ्या BLOना सहकार्य प्रत्यक्ष आपण तिथं मदतीला येण्याच्या ऐवजी आपले जे आपल्या पक्षाकडनं नियुक्त केलेले जे BLA आहेत त्यांना जरी त्या संबंधित भागामध्ये BLOनं जोडून दिलं तर त्यांच्या कामकाजामध्ये तिथं थोडी सुधारणा होऊ शकते किंवा त्याला थोडंसं फास्ट मध्ये होऊ शकतं. आता नेमकी अडचण काय झाली मी ते सांगतो. बऱ्याच ठिकाणी असं झालंय की मधल्या काळामध्ये ज्यांनी 10-10 वर्ष 15-15 वर्ष त्या ठिकाणी BLO म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या ऑर्डर बदलले गेलेले आहेत. काही नवीन BLO आलेले आहेत, त्यांना तो एरिया माहिती नाहीये, तिथले मतदार माहिती नाहीये. त्यामुळे अशा ठिकाणी जर आपल्या पक्षामार्फत नियुक्त केलेले BLO मदत करतो. आपल्या पक्षाच्या BLOनी त्यांना फोन लावल्यानंतर आपले BLO त्यांना फोन लावल्यानंतर आपले BLO आहेत ते BLOची मीटिंग घेऊन त्यांना सूचना करतो की त्या पक्षाचे जे अधिकृतरित्या दिलेले BLA आहेत तर त्या BLAच्या संपर्कात राहून त्या भागामधलं जे काही SIRचं कामकाज आहे ते वेळेत पार पाडण्यासाठी त्यांची मदत घ्यायची.